श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावी, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपाने साजरा करण्यासाठी व श्री दत्तात्रय महाराजांचे चिंतन करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत। श्री दत्तात्रय महाराज अवतार धारण करतात, तर अवतार धारण करून काय करतात? ना उद्धार करतात, उद्धरण करतात। आणि म्हणून आपण सकाळच्या सत्रामध्ये उद्धरण बघत असतो, उद्धरणावर चिंतन करत असतो। अपरोक्ष ज्ञान निर्वच 13 वचनाचा एक श्रोळा, आपण तो अपरोक्ष ज्ञानाचा श्रोळा बघत आहोत। शाब्दज्ञान चरित झालं आणि शाब्दज्ञान चरित होऊन आपले रजस्तम सगळे निरसले की माणूस अपरोक्षाला पात्र होतो आणि मग परमेश्वर त्याला अपरोक्ष ज्ञान देतात। त्यासाठी शाब्दज्ञान चरित करावं लागतं, ऐकावं लागतं, चिंतन करावं लागतं, भोग करावं लागतो, मनन करावं लागतो आणि ते अनुसरल्याशिवाय नाही। म्हणून येणेविण गतीची नाही असा प्रकार आहे। म्हणून आपण काल काही वचन बघितले, तर आज काही बघायचे आहे। सत्ता ज्ञानी अशेष कर्म, सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे, कर्मशाळनी उपाओ जाणे, येते विघ्न जाणे, विघ्न पशुमू जाणे। अपरोक्ष ज्ञान झाल्यावर त्या अपरोक्ष ज्ञानीला कशा प्रकारे ज्ञान होतं? सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे म्हणजे सलेप आणि निर्लेप कर्माचं त्याला ज्ञान होऊन जातं। त्याला सगळं दिसायला लागतं। तुम्हाला आता चालताना दिसत नाही, ठेसा लागतात आणि तोंडावर पडतात, है ना? इथं चालताना दिसत नाही तुम्हाला, इतकी धोष्टर तुमची दृष्टी आहे। ती किती सपूर दृष्टी आहे, तिथं परमेश्वर दिसायला लागतं।
कर्मलेप दिसायला लागतात तुमचे, सलेप आणि निर्लेप. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवर आता सध्या तुमचा कोड नंबर, पिन नंबर टाकला की तुमच्या खात्यातले पैसे दिसतात ना, तसं त्याला कोड नंबर मोबाईलची गरज नाही. त्याने जर असं झाकून पाहिलं ना की सगळं दिसायला लागतं. तुमच्या मोबाईलमध्ये जर चार्जिंग नसेल तर तुमचं ट्रान्सफर होत नाही, तुमचे फोन पे जात नाही, तिथे चार्जिंग कधीच कमी होत नाही. ती शक्ती आहे, तुमचं हे विज्ञान आहे. एक दिवशी शाप की वरदान होऊन जाईल. एक दिवशी विज्ञान घात करण तुमच्याला. आत्ताच झाला होता घात, वाचले सगळे. कोरोना आला होता ना, ते एक वैज्ञानिकच आहे. वैज्ञानिकांनी सोडलेलं ते एक व्यान आहे. कोण काय म्हणतं तर कोण काय म्हणतं, तसं हा सगळं जाणतो. आणि ब्रह्म विद्या जाणणारा आहे ना, नागदेव आचार्य यांना अपरोक्षाची झिणी बांधली होती. आणि मग त्या अपरोक्षाच्या झिणीमुळं नागदेव आचार्याकडे एक राणी दर्शनाला आली होती. राणी आली होती. आपण कशात काय फाटक्यात पाय का नाही. मग ती आली आणि येता येता तिच्यासोबत दास दासी होत्या. ती आली आणि तिचं आहे ना एक तोडा सोन्याचा पांदीत पडून गेला चालता चालता. आल्यानंतर नागदेवाचार्यांचं दर्शन घेतलं. आणि सगळं आवरल्यावर सांगत आहे, माझ्यावाला आहे ना सोन्याचा तोडा आहे ना कुठं पडला काय माहिती. नागदेवाचार्याने झाकून बघितलं. जा म्हणे आमक्या चकारीत पडलेला आहे. आणि सापडला ना तिथंच. आणि ती राणी म्हणते, तुम्हाला कसं काय कळालं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपाप्रसादाने मला एवढं कळणार नाही. अपरोक्षाची झिणी. जनसमुदायाला काय वाटतं, हे बाबा लोक असेच आहेत, यांना काय कळतं. खरंय ना, ते लुंगीवर जातात. पण लुंगी झटकल्यावरच कळतं काय आहे. खरंय ना. नाही तर दुरून तर ते असंच म्हणतात, कामाला दिले मानभाव झाले. अरे जे झालेत ना त्याच्या इथं कामाला माणसं आहेत. तुला काय वाटतं, तुझ्या इथं तूच काम करतोस घरी. म्हणून आपल्या मापाचा विचार करणं सोडून द्या. जसं झाकून बघितलं पाहिजे. तसं हे अप्रोक्ष ज्ञान आहे मित्रांनो. जर तुम्ही शब्दज्ञान त्या ठिकाणी अभ्यासलं वगैरे वगैरे ना, व्यवस्थित आचरण केलं ना, कळायला लागतं तुम्हाला सन्निधानात. बरं, अशा प्रकारे चिंतन करा, स्मरण करा, परमेश्वर तुम्हाला जाणून देईल. जे आता तुम्ही जाणलंय ना ते तुम्हाला दिसायला लागेल मित्रांनो. सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे. नुसतं जाणतोच काय, कर्मक्षाळणी उपाओ जाणे. त्या कर्माचा क्षालन करण्याचा उपाय सुद्धा जाणतो. ते खातं क्लोज करण्याचा म्हणजे बंद करण्याचा तो पण उपाय जाणतो. असा अप्रोक्ष ज्ञानी आहे.
आता जर तुमचे 2-2, 3-3 खाते झाले ना की तुम्हाला कळतच नाही नेमकं कोणत्या खात्यात काय आहे. मग आता त्या अंगठ्यावर दिसायला लागलं तुमचं खातं कुठं कुठं आहे. म्हणजे एकच खातं ठेवा, जास्त ठेवू नका. मग हे बंद करायला जातं. बंद करायला जात असताना तिथं एक अर्ज द्यावा लागतो ना, बंद करा मग खातं. खरं आहे की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो. तसं हा काय करतो, जे तुमचे कर्माचे भोग आहे आता देवता भोगवणार आहे ना, देवता त्या कर्माच्या लेपाला बघून तुम्हाला भोग भोगवत असते. पण अपरोक्ष ज्ञानियाला ते कर्म उपटून टाकायचं ज्ञान झालं, म्हणजे खातं बंद करायचं ज्ञान झालं. त्यामुळं त्यांनी बाजूला केलं की देवता चेक करते याच्याकडे काही शिल्लक राहिलं का, काही दिसत नाही. आणि मग तुम्हाला ते काय भोगवणार आहे काय घेणार आहे. 7-12 बोजा असतो माहिती का तुम्हाला? तुम्हाला काही सांगायची गरज नाही. बोजा डायरेक्ट लिखाणा असतो. मध्यवर्ती बँक बोजा, ग्रामीण बँक, SBI बँक नावा सकट तिथं बोजा म्हणजे याच्या डोक्यावर गथुड इतक्या लाखाचं आहे. चुपचाप फेडायचं. म्हणून ते कोरा करण्यासाठी चाललीत ना आता भांडणं. कोरा करा, वजन झालंय, वाकून राहिलो, पाऊस पडून राहिला, चिपडायला लागलंय, आमचं सदा दुःख आहे, आम्हाला थोडंफार बोजा कमी करा ना म्हणे आमच्या डोक्यावरचा. घेतलं गथुडून पुन्हा म्हणतो आता बोजा कमी करा. खरं की नाही? वाकूस तर घेतो. एखादी बाई वैरण आणती गाईला, माहिती आहे तुम्हाला? पूर्वी गाड्या घोड्या नव्हत्या, आता निघाल्या गाड्या. आणि मग त्या गाडीवर असती वैरण बांधली जाते गाईची म्हशीची. नाही तर पूर्वी अशी डोक्यावर आणावं लागायची पेंडी, वाकत यावं लागायचं. तसा कर्माचा बोजा तुमच्या डोक्यावर आहे. 7-12 जसा आहे तसा. त्या राजाने नील केल्याशिवाय होतं का नील? तस नील करण्याचं ज्ञान अपरोक्ष ज्ञान आहे. ते राजाने म्हणजे परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. आणि देवता म्हणल्या ना याच्याकडून मी घेते, याच्यावर बोजा आहे, बोजाच काढून टाकतो. तिला दिसतच नाही, ती म्हणते हे तर नील आहे. तैसे ज्ञान ते अप्रोक्ष ज्ञान. काय तो अप्रोक्ष सत्ताज्ञानी जाणतो. असेच कर्म जाणे, कर्म क्षाळणी उपाव जाणे. शाळण करून टाकतो, पुसून टाकतो, जसं फळ्यावर मास्तर लिहितो. तुमच्या शाळेत होता का फळा, डस्टर आणि एक खडू? जे लक्ष देत नाही का त्याला असा तो मास्तर खडू हाणायचा. आणि जास्त शहाणा असेल ना, आडमुठ, लय आडमुठ काही, त्याला डस्टर. डस्टरा सगट सरा खेकाना उडायचा. अरे कोण हाणलं? सराने हाणलंय, नखरे करतो काय? आणि मग ते डस्टर त्यालाच आणायला लावतात. चला अनेकदा चल पुस, फळा पुस. पुसला असाल तुम्ही कधी, आहे की नाही? आणि ते बारीक होता असा, सगळे हसतात, पुस पुस. आणि जास्तच पुन्हा नखरे करायला लागले की कुरू घोडी व्हायचं. कुरू घोडी माहिती ना? तर तंगड्याच्या खालून हात घाल आणि कान धर, चल वाक. जास्तच पुन्हा खरे करत असेल त्याच्यावर एक बसवायचं. अशा शिक्षा होत्या पूर्वीच्या, का नाही? छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. सुगंध येत होता मग विद्येचा. ज्याला छडी लागत होती ते पाठ करून येत होत. आता छडी हाणले होतं ही अर्धे तिकडच जातील. तुम्ही जा म्हणता तिकडं. येतील काय? बिलकुल नाही. तसं ज्ञान महत्वाचं आहे मित्रांनो.
हे अर्जन करा. आणि तो क्षाण करतो म्हणजे पुसून काढतो फळा. आणि मग फळ्यावर काय लिहिलेलं आहे देव त्याला कुठं कळतं. तसं अप्रोक्ष ज्ञानिया तो असेच कर्म जाणे, कर्मक्षाणी उपाव जाणे. येते विघ्न जाणे. अजून काय जाणतो तो? येते विघ्न जाणे. आपल्याला विघ्न होणार आहे, आपल्या अंगावर कोणी चालून येणार आहे. बर या म्हणा त्यांना, है ना. तो काय तुम्हाला साधा सुद्धा वाटला काय लुंगीवाला? हे लुंगीला आपलं कोणी उठले दगड हानी है की नाही. चेने खावे लोखंडाचे तरी ब्रह्मपदी नाचे. ज्याला ब्रह्माचं सुख पाहिजे असेल ना तर त्याला दगड खावा लागतात. ते सोन्याचे म्हणून खावा लागतात. लोकांनी काहीही बोललं ते सहन करावं लागतं. तेव्हा कुठं ब्रह्माचं सुख भेटतं दादा. मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरला सांगते. कारण ज्या वेळेस संत ज्ञानेश्वर भिक्षाला गेले आणि भिक्षाला गेल्यावर विसोबाने त्या ठिकाणी भिक्षेत मीठ वाढलं, दगड वाढले आणि पोरांना शेण मारायला लावलं. शेण मारा म्हणे, हे संन्यासाचे पोर आहेत, संन्यास झाल्यावर झालेले आहेत. वाळीत टाकलं विष्णुपंत कुलकर्णी. देहांत प्रायश्चित घ्या म्हणे तुम्ही, तेव्हा तुम्हाला आमच्यात घेऊ शुद्धी. आणि मग ते शुद्धीपत्र द्यायला लावलं. अरे म्हणे हे काय शुद्धीपत्र देणार? अरे देहांत प्रायश्चित घेतलं आई वडिलांनी त्यांच्या. लोकांनी वाळीत टाकलं जाय तिकडं. ते अजून काय बंद पडत नाही आमच्यावलं. काय बंद पडतो कोणाचं? टाकू दे ना वाळीत, वाळ टाकायचं. कळलं का? पण संत ज्ञानेश्वराचं हॅट म्हणे दादा मला घ्यायचं नाही कोणाकडे शुद्धीपत्र. निवृत्तीनाथ म्हणायचा जाऊ दे दादा, थोडस विद्यापीठाला आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे, मान दिला पाहिजे. शुद्धीपत्र घेतलं आणि त्याच सभेमध्ये फाडून टाकलं. टार 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 या म्हणे तुम्हाला शुद्धीपत्र. मला लोक असं शुद्ध म्हणतात. तुम्हाला काय वाटलं मी वर बसेले विद्यापीठावर म्हणजे सिंहासनावर बसेल म्हणून मलाच मोठं म्हणतात काय? अरे तुझ्यापेक्षा लोक मला म्हणतात. सगळं महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरला माऊली म्हणतात. म्हणतात की नाही? संत व्हावे ज्याने लोक बोलणे सोसावे. तेव्हा कुठं ते प्राप्त होतं. तुम्हाला तर कोणी बोललं की तुम्ही देव सोडून द्यायचे आहे की नाही? फक्त तुमचा पती सोडून जात नाही. तुम्ही किती बोलू द्या, सासूबाई देरणबाई कोणी बोलू द्या, तिथंच राहील. म्हणून आमच्या देवाने सांगितलं. काय सांगितलं देवाने? विषया कारणे ती मुलगी ती पत्नी एकाची होते आणि सगळ्यांचा सासरवास सहन करते. मा विश्वाचा पती परमेश्वरू तेनेशी धरणे मांडिले असे तरी जगाचा सासरवास सहावा की. जगाचा सासरवास सहावा लागतो. तिथं आहेतच किती चुलते पुतणे देर ननंद भाऊजाई लयतले 10-15 20 जण. इथं किती आहेत? जग आहे. किती लोक काही बोलतील तर किती लोक काही बोलतील तर किती चांगले म्हणतील तर काही म्हणतील जाऊ दे तिकडं. तिथं बोलून बोलून किती बोलणार तुमच्या घरातले दारातले. पण सगळ्याच सहन करतं की नाही? राहते का नाही? आणि मग मुलगा झाल्यावर वर बघती का नाही? तुम्हाला काय वाटत राहिलं? हा माझ्या पोराला सांगेन आता हा बसन ना मग आता डोक्यावर मग कळण. आणि मग म्हणतो नाही नाही मला वाटलं झालाच का नाही चहा म्हणून म्हंटलो झाला का. तिथं बसायचं चुपचाप, चहा आल्यावर घ्यायचं. आणि याच्या आधी याच्या आधी कसा कचका होता माहिती आहे त्यांना. आता असा प्रकार. ज्ञान काढा मित्रांनो, या कडकडीतून कायमचं मुक्त होऊन जा.
अप्रोक्ष ज्ञान विघ्न येणार जाणतो तो अप्रोक्ष ज्ञान या येती विघ्न जाणे विघ्न पशुमूच जाणे. विघ्न येणार नुसतं जाणतोच काय, विघ्न करायला येतात देवता, त्याला ढाळायला येतात, त्याला या तपश्चर्यावरून ढाळण्यासाठी येतात. तुम्हाला सांगितलं ना रात्री, देवता तपश्चर्या ढाळण्यासाठी देवल ऋषीकडे आल्या होत्या. देवल ऋषीचं लिंग इतकं वर ज्वाला निर्माण झाल्या होत्या, त्याच्या अवतीभोवती पण कोणी जाऊ शकना. तर देवल ऋषीच्या केसाला काय धक्का लावती तपश्चर्या. आणि मग मोठ्याकडे गेले, देवाकडे गेले, परमेश्वराकडे गेले, महाराज वाचवा. शेवटी इथं झाले ना, देवाने वाचवलं ना, धाबलं ना लिंग खाली, गर्व हरण केलं की नाही. इथंच यावं लागेल. किती गर्वात जगा, किती अभिमानात जगा, एक दिवशी खड्ड्यात पडणार, खड्ड्यातून पुन्हा निघणार, आणि पुन्हा निघल्यावर कुठेतरी जन्म होणार, आणि जन्म झाल्यावर पुन्हा तेच होणार, तेच तेच तेच. आणि याच्यातनं जर तुम्हाला वाटलं आता बाहेर निघायचं तर इथंच यावं लागणार. घाल दंडवत, कर देव धर्म, कर देव पूजा, कर बाबाला दंडवत. मी नाही करणार, मर तिकडच, पुन्हा इथंच यावं लागणार. येणे विन गतीची नाही. असा एखादा विघ्न जर अप्रोक्ष ज्ञान येत असेल तर नुसतं जाणतोच काय, येते विघ्न जाणे विघ्न पशुमूच जाणे. येणार विघ्नही जाणतो की हे माझ्या विघ्न करणार आहे. बर ये विघ्न करायला. तो काय आता घाबरून पळतो काय? आपण तर लगेच घाबरून पळतो, लगेच नाही 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 आलोच. तसा घाबरून पळणारा नाहीये तो. मग हे हलवतात, मग पुढे सांगणारच तो हालत सुद्धा नाही, हालत तो विघ्न काय करतील ते, आणि त्या विघ्नाला दूर पळवतो. असा हा अप्रोक्ष ज्ञानी आहे मित्रांनो. मग सन्निधानी शाळी का असन्निधानी शाळी. असं अप्रोक्ष ज्ञानी या कर्माचं क्षालन करतो तर कुठे करतो म्हणाले. अप्रोक्ष ज्ञानी म्हणजे अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर शब्द ज्ञानात भीतर भोग नासले, पण राहिले ते वन टाके दिलेले ते कुठं नासतो, कसे नासतो, कर्माचं क्षालन कसं करतो. सन्निधानिक शाळी का असन्निधानिक शाळी. सन्निधानामध्ये क्षालन करतो परमेश्वराच्या. मग कसं करतो, सेवादास्य जर तेव्हा चांगलं व्यवस्थित झालं असतं, केलं असतं तर थोडस कमी करावं लागलं असतं. मग आता पुन्हा अप्रोक्ष ज्ञानीयाला सुद्धा परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जाऊन सेवादास्य करावं लागतं. म्हणून सेवादास्य सगळ्यात उत्तम सांगितलं. अजून सेवादास्य करावाच लागू राहिलं. अप्रोक्ष ज्ञानी कोणाला दिसत नाही, देवाला दिसतो, पण देवाजवळच्या शिष्यांना दिसत नाही, भक्तांना दिसत नाही. मग तो अप्रोक्ष ज्ञानी या देवाजवळ जातो, आणि देवाला जर कोणी पाणी देत असेल ना तर तो त्या पाण्याच्या गिलासाला हात लावतो. सन्निधानिक शाळी, महाराज माझ्या हाताने घ्या ना पाणी. हात लावतात ना तुम्ही वेड्याला, कशाला लावता ना हात. टाका टाका पाणी टाका म्हणा. पाणी टाकलं की एक जण पाणी टाकीतील, सगळ्या हाताला लाविता, लावता की नाही. तसा हा काय करतो सेवादास्य करतो, कर्माचं क्षालन करतो, तर अशा प्रकारे करतो म्हणाले. सन्निधानिक शाळी केल्याशिवाय नाही, अजून करावं लागू राहिलं. म्हणून आता करून घ्या, घरचंच नका सारवत बसू, पत्रा घेत बसू. तसं मार्गात बी घ्या, साधू संतांचं घ्या, घरचेच कपडे धुवून सगळे धुवून निघाले तुम्ही. जरसे इथले धुवा, तेव्हा कर्माचा नाश होईल. किती धुणार प्रभू मी माझ्या जीवनाचे,
बहुजन्माचे मळ लागले कर्म कर्माचे. कितीक जन्म धुणार, कितीक जन्म करणार, कितीक जन्मात नुसत्या भाकरीन कोरड्यासन धुनच करणार. बहुजन्माचे मूळ लागले कर्म कर्माचे. कर्म आणि अकर्म लागलेले आहेत. म्हणून तर अपरोक्ष ज्ञानी कर्मक्षाळानी उपाय जाणे. कर्म क्षाळण्याचा उपाय जाणतो. तुम्हाला काय आहे? तुम्ही काय जाणता? तुम्ही कधी नासणार तुमचे कर्म? म्हणून सन्निधानामध्ये येऊन जर देवाचे शिष्य भक्तगण पाणी शेंदायला जात गेलेले असतील, विहिरीतून पाणी शेंदून आणावं लागायचं. मग हा काय करतो माहिती? तिथं त्या बाटलीला खाली जाऊन हात लावतो आणि मग ती बाटली एवढी भरलेली असून सुद्धा भक्तजा मला सहज ओढती. पण एवढी मोठी बाटली आहे, पण किती सहज ओढल्या चालली. धरलंय ना खालून कोणी? अपरोक्ष ज्ञानिया. का धरलं त्यांनी? मलाही सेवादास्य घडलं पाहिजे. हे तर लोक सांगितल्यावर खरंच नाही. त्याला सांगावं लागतं, वाकणं खाली पत्रवाळी आहे, तिच्यावर पाय देऊ राहिलास आणि तिथंच बसू राहिलास, पण तरसी उचलून टाकीनास. त्याच्यावरच बसन, ते उचलून टाकणार नाही. इतके आळशी आहेत काही. त्या खरकाट्यावर जेवतीन पण थोडस असं साफ करणार नाही आणि त्याचं खरकट सांडण. जेव्हा नाही तर राहू द्या, बसा नाही तर नका बसू, मी चाललो रोप्पो हाणून. आता रोप्पो हाणला नंतर गेल्यावर कुठं हाणसी? मग कळण तुला काय होईल तुला. म्हणून सावध राहा मित्रांनो. परमार्गाचं सेवादास्य करा, चतुर्विध साधनाचं सेवादास्य करा. त्याच्या बिगर मुक्त होणार नाही तुम्ही. पदयात्रात जास्तीत जास्त सेवादास्य करायचं. जागा आपल्याला भेटली ना, जिला भेटली नाही तिला द्यायची आणि आपण तिकडं जंगलात जाऊन झोपायचं. नाही तर जाग्यासाठी त्या भांडणं करतात. आमचा एरिया म्हणे इकाडा बोराळ्यावाल्याचा, इकाडा म्हणे आमचा आहे म्हणे, ह्या इकडं रिधोऱ्यावाल्याचा, इकडा वसमतवाल्याचा. हा त्या दोघी कोण दोन उभा राहतात. अरे तुम्ही जागा देत नाही आणि तुम्हाला काय परमेश्वर मोक्ष देईन रे? पोटातली भाकर काढून द्यावं लागते. तुम्ही जागा बसायला देईना तर तुम्ही काय देता? त्या सेवादास्य काय करता? गुरुनी काय करता तुम्ही? अरे पोटातलं काढून खाऊ घातलं ना शिष्याने, तू तर हाय ते देईना लागला सांगायला. आणि ती जागा तुही नाहीये, दुसऱ्या कोण्या गावात चालला झोपायला आणि तिथं मग तू आमचा एरिया इकडं, आमचा गट इकडून आहे. तुहा गट काढू घर, तुहा गट तिथंच निघण. यमपुरीत दम धर जरा. नसेल ना आता पदयात्रा चालले ना, तुम्ही ध्यानात ठेवा कसे गट असतात. चालताना ती एक गट मधात असतो आणि बाकी साईडनं असतात. आणि मग तो त्यांचा गटे, तो त्यांचा गटे. तिथं ते बराबर लाईन मध्येच चालतात. ते त्यांच्या हिशोबाने आणि त्यांच्या हिशोबानेच पाणी प्यायला बसतात. हा गट बसला वाटतं पाणी प्यायला. आहे ना असंच? नसेल तर आता अनुभव घ्या. पण कोणता गट करायचा नाही, कोणती शाखा करायची नाही. सगळे आपले. ते लाल कपडेवाले, काळ्या कपडेवाले, गोऱ्या कपडेवाले, गिरेवाले. देवाने का शाखा भेद करायला सांगितलं काय? देव काय 2-4 आहेत काय? देवाच्या काही शाखा आहेत काय? काही देवाने सांगितलं की याला नीच बघ, याला उच बघ. अच्युत गोत्रीय किंगा. तुम्ही अच्युत गोत्री आहेत ना, परमेश्वराचे आहेत ना तुम्ही. मग कशाला म्हणताय आपल्या शाखेचं नाही? देवाने हे शिकवलं काय? हे आपल्या शाखेचं नाही. अरे तुला शाखा फुटल्यात ना, सगळ्या फांद्या फुटल्यात ना तुला, आणि म्हणून त्या संबंधियात अडकतो आणि त्या संबंधियाचा गुण घेतो आणि इकडं शाखा भेद करतो. देवाने शाखा गिका भेद करायला सांगितलं नाही. असा भेद केला तर कधी तुमचा उद्धारही होणार नाही. रजस्तमे निरसल्या वांचणी अपरोक्षासी पात्र नव्हे. रजतम सत्व, कोणाविषयी द्वेष भाव मनामध्ये बिलकुल नाही पाहिजे. नाही तर काय अपरोक्ष होईल तुम्हाला.
अशा प्रकारे तो अप्रोक्ष ज्ञानिया सन्निधानिक शाळी का सन्निधानिक शाळी असन्निधानात पण कर्माचा नाश करतो. देव जर झोपलेले असतील पहुडलेले असतील तर देवाजवळ व्यापार करायला वेळ कुठे, काय सेवा करणार. हा बाहेर जातो आणि मग बहुरूपता बहुकामता करोनी कर्माचं क्षालन करी. क्षालन करावं लागतं तेव्हा शुद्ध होता. मग सन्निधानी तोकडेनी बहुत शाळी असन्निधानी जे जे तुलेनी शाळावे. मग सन्निधानात आणि असन्निधानात सारखाच कर्माचा नाश होतो काय. सन्निधानी तोकडेनी बहुक्षाळी निस्ता हात लावला की बहुत कर्माचा नाश होतो. आणि असन्निधानामध्ये जे जे तुलैनिक शाळावे ते तुलैनिक शाळी. जितका कर्माचा नाश जितके त्या ठिकाणी कसकस भावलं वगैरे वगैरे तितकाच नाश होतो. पण इथं बहुत होतो सन्निधानात. म्हणून सन्निधान महत्वाचं आहे. मग ते ते तुलेनी शाळी ते तितकं शाळन करतो. सत्ता ज्ञानी विकार सृष्टी कर्म सृष्टी अति न होती. असं अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर काय होते म्हणाले. ज्या शाब्द ज्ञानामध्ये विघ्न करू पाहणाऱ्या देवता त्या काय होतात म्हणाले. आता शाब्द ज्ञान आहे ना हे, तर इंद्राधिकापासून खालील देवतेला काय वाटतं, हा तर आत्ताच आमच्या समान झाला, याची आत्ताच मिरवणूक निघती, लोक याच्या पाया पडतात, याला मोठाले हार घालतात. त्या काय करायला लागतात, मात्सर्य भावाने बघतात. आपल्यापेक्षा मोठं झालं, आपल्यातून तिकडं गेलं म्हणजे देवाकडं गेलं, तुम्ही काय करणार. द्वेषण मत्सर तो लय मोठा आहे, त्याचं देवता सोबत लागेले, तुम्ही कुठं लावले हो. तुम्ही काय करणार आहे त्याचं, त्या ज्ञानियाचं, त्या अप्रोक्ष ज्ञानियाचं, शब्द ज्ञानियाचं. तुम्ही जर काही करायला लागले ना द्वेषण मत्सर तर नित्य नरकाला जावं लागल. आणि जर काही बोलले, जर समजा पात्र क्षोभलं ना, तात्कालिक मरण येऊ शकतं, तात्कालिक कोड फुटू शकतो, तात्कालिक बुद्धिभ्रंश होऊ शकते, तात्कालिक काही रोग होऊन जाईल, व्याधी होऊन जाईल. जर एखाद्या संताला, एखाद्या ज्ञानियाला जर दुखवलं तर हे ज्ञान आहे ना, दग्ध कर्म आणि अग्नी हे भस्म करून टाकेल. म्हणून सगळ्यांना दंडवत करत जा. बाबा चुकलं तर माफ करत जा, आम्हाला काय माहिती काय असतं. अशा प्रकारे मित्रांनो ध्यानात घ्या जरा. मग कोणाला माघारी तर नाहीच, नाही कसंच नाही बोलायचं, खूप अवघड असत. तेच होत. सत्ता ज्ञानी विकार सृष्टी सत्ता ज्ञानी विकार सृष्टी. शाब्द ज्ञानामध्ये ह्या देवता त्या समांत झाला होता. आता अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर काय झालं म्हणाले, सत्ता ज्ञानी विकार सृष्टी म्हणजे 36 कोटी स्त्री देवता ह्या विकार सृष्टी, यांना विकार सृष्टी म्हणतात. त्या ठिकाणी त्या विघ्न करत होत्या शाब्द ज्ञानामध्ये. आता त्या कशा झाल्या, सत्ता ज्ञानी विकार सृष्टी. कर्मसृष्टी म्हणजे 36 कोटी, कर्मसृष्टी म्हणजे पुरुष देवता. कर्मसृष्टी दैव विघ्न, दैवाचं विघ्न म्हणजे ब्रह्मादिकापासून वरील देवता ज्या आहेत ना त्यांचं विघ्न होतं. आणि ह्या अधीन झाल्या, याच्या केसाचं वाकड करू शकत नाही ह्या देवता. समजतंय ना तुम्हाला मी काय बोलतोय. तर देवता काही करू शकत नाही, तर तुमकीच गली की पत्ती हो. काय अधीना होती दैव विघ्न. ब्रह्मादिकापासून मायेपर्यंतच्या देवता विघ्न करायला लागतात. यांचं विघ्न आता होतच नाही, यांचं विघ्न फक्त शाब्द ज्ञानातच होतं. म्हणून कधी कधी विघ्न होतं माहितीये तुम्हाला.
तुम्हाला म्हणतात ना लोक, हा हे आमचं असं करत नाही, हे तसं करत नाही, हे येत नाही, मग ते बळच खाऊ घालतात. आणि मग तुम्ही जर त्यांच्या बळी पडले, त्याच्यात गेले, विघ्न. आणि मग तुमच्या बुद्धीमध्ये पालट होतो, इकडले असताना तुम्ही तिकडले होऊन जाता. विघ्न झालंय तुम्हाला, त्या धर्मावरून ढाळताय तुम्हाला. मग त्या तुमच्या संबंधियाद्वारे, तुमच्या जवळच्या लोकांद्वारे त्या ढाळत आहेत. मग तुम्ही ढाळले की गेले. तुम्हाला जायचं की नाही तुमच्या हातात, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला कोणी काही म्हणो, तू बघ, नाही आम्ही येणार आहे, नको येऊ ना, आमचं जेवण वाचन नाही एवढं. काय बंद पडतर देवाचं आमचं का नाही? सांगितलं ना तुम्हाला आता. नागदेवाचार्य काय म्हणे, मी आयतो देव आहे, लोट होतो निघिलं, दिला काढून. आणि मग म्हणतोय देवाचं कसं चालू आहे? चांगलं चालू आहे. मला वाटलं माझ्या चालणारच नाही. तू गेल्याने काय होणार आहे? काही लोक मार्गात राहतो, आम्ही येतो मार्ग आहे म्हणे. बरं, तू म्हणून मार्ग आहे काय? तू परमार्ग आहे, चल नाही. तू गेल्याने काय बंद पडत नाही, दुसरा उगतोय, तो दुसरा येतो. तुला वाटतं काय मीच आहे? तो परमार्ग आहे, तो परमेश्वराचा आहे, कोणाचं काही बंद पडत नाही. स्पष्ट सांगितलं देवाला. मग ब्रह्मादिका पुल्या पदाने न्यावया तेच होतं बघ. देव सत्ता ज्ञानी सत्ता ज्ञानी विकास सृष्टी कर्म सृष्टी अधीना होती दैव विघ्न. काय? सत्ता ज्ञानी विकार सृष्टी कर्म सृष्टी देवता अधीन झाल्या. इंद्र चंद्र सूर्य ह्या सगळ्या त्या अपरोक्ष ज्ञानियाच्या अधीन झाल्या. अधीन झाल्या त्या. इतके मोठे होऊन जाता तुम्ही, इतके मोठे. इथं तुम्ही किती मोठे हो? आबरा 50 एकर, 100 एकर, 200 एकर है ना. तुमचं बस स्टॉप सगळं अर्ध तुमचंच है ना. रोज 10-20 लाख रुपये तुम्हाला रोज येतो. काय खाता का एक बंडल? गावातलेच म्हणतात हे आमचे पाटील मोठे. बस एवढेच. इतक्यातच तुमचं गांगुंग आहे. जशा माशा गांगुंग करतात की ना, तसं आहे. या ना जरा बाहेर तिकडे, मग कळतं कोण किती मोठं आहे. आपल्या आपल्या शिवापुरतं माणूस जगायला लागतो, आणि आपल्या घरापुरता आणि आपल्या गावापुरता विचार करतो. जरा गावाच्या बाहेर निघ, मग कळतं कोण काय करतं. आपण आपलं इरीमध्ये ट्रॉर 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 करायला लागतो. जरा बाहेर येऊन बघ, तर तुझी जी इरी मधल्या जो बेंडकांचा समुद्रात पडला ना, घटकन गिळून घेती माशी, दुसरा बेंडका गिळून टाकतो तुला. अरे मला वाटलं मी लयच करतो, तू यापेक्षा करणार आहेत मोठाले. तुला काय वाटतं रे? म्हणून अनुभवाशिवाय ज्ञान होत नाही मित्रांनो. खूप मोठं जग आहे, विकसित करा स्वतःला. न्यूनगंडाने जगू नका. नाही तर मग आपण आपलं ना आपलं गाव बस. नाही तर हम दो हमारे दो. आई वडील बी नाही माझे, कोणीच नाही माझे, काही घेणं नाही मला कोणावर. एवढाच विचार आहे काही लोकांचा. तर विकसित करा विचाराला मित्रांनो जरासं. आणि तो विचार घेतल्याशिवाय, ज्ञान घेतल्याशिवाय तुम्ही विकसित होणार नाही. मग ब्रह्मादिका पुल्या पदाने न्यावया येती. असं जे विघ्न आहे तो जाणतो, आणि अशा ह्या देवता अधीन झाल्या. तर मग सगळ्या देवताचं विघ्न करण्याचे प्रकार सारखेच काय? जर इतक्या देवता ब्रह्मादिकापासून वरील ज्या देवता आहेत त्या विघ्न करतात अप्रोक्ष ज्ञानियाला, तर सगळ्या एकखटीच करतात काय? किंवा विघ्न करण्याचा प्रकार तो कसा आहे? ब्रह्मादिक आपल्या पदा न्यावया येती, परितो त्यांची वासईन पाहे. तिकडं ब्रह्माने विष्णू महेश त्याच्या पुढे येऊन पाया पडतात. आणि हे आजची लोक त्याच्या पाया पडून राहिले. हाय का डोकं यांना? ते तुमच्या पाया पडून राहिले येऊन. कमाल आहे, तुम्हाला माहिती नाही म्हणून तसं आहे. बोध असताना तुम्ही असे कुठं झुकले नसते. संभाजी झुकला का कुठेही? पडला का पाया कोणाच्या? नमला का औरंगजेबाच्या समोर? बिलकुल नाही. कणा टाईट होता. झुकणार नाही तुझ्या समोर. संभा झुक जा लिमपना के सामने, नहीं झुकेंगा गर्दन निकाल देंगे तेरी.
निकाल दो मेरी गर्दन, मगर मैं तेरे सामने नहीं झुकूंगा। बहुत बोलता है, इसकी जिह्वा काट डालो, बहुत घुर के देखता है, इसकी आंखें निकाल डालो, इसके शरीर की चमड़ी निकाल डालो और इसके ऊपर मीठ का नमक का पानी मार दो और इसका गर्दन निकाल के नदी के कांठ में भर में गुफा दो। सगळं केलं तरी सुद्धा झुकला नाही, नमला नाही। ज्या वेळेस त्याच्या डोळ्यामध्ये सळ्या घालत होते ना, त्यावेळेस सुद्धा त्यांनी डोळे असे मिचकले नाही। अरे घाल, तुझ्यासारखा नाहीये मी, नमणार नाही तुझ्या समोर, घाल माझ्या डोळ्यात, घाल सळ्या घाल। पण गुरगुरून देखत होता, बघत होता, घालणारा सुद्धा विचार करत होता, याची पापणी सुद्धा लवत नाही, थरथर कापत होता। झुकला का, नमला का? तुमच्या समोर तर नुसता हात केलं की तीनदा तुम्ही पापण्या खाली करता, खरंय ना? थोडस दुःख आलं की या देवाला, त्या देवाला, त्या देवीला, या देवाला, सगळे देवच देव। नुसती थंडी ताप सुटाव तुम्हाला, देवीचा काय जोगवा काय मागण, पीठ काय मागण, काय काय करण, किती देव झाले काय माहिती। खरा देव द्याला सोडणं कुठं लागले आपलं? संभाजी झुकला का, घातली का गोल टोपी, काढली का शेंडी? शेंडी काढली असते ना तर तुमच्या डोक्यातही त्या गोल टोप्या असतात, तुम्हाला शेंडी नसती, तुम्ही बी तेच झाले असते, है ना? अल्लाह काय काय कळायला पाहिजे तुम्हाला, कोणाचे वंशज आपण, झुकायचं नाही, जाय ते आपलं कुळदैवत आहे, ध्यानात ठेवा। मग या ब्रह्मादिक देवता त्याला वंदन करतात, नमस्कार करतात, आमच्या सिंहासनावर येऊन बसा। पाहिलं का? कोणाला करतात? शाप अप्रोक्ष ज्ञानी आला विनंती करतात, आणि जे आहेत ते तिकडे चालले आणि ते तुमच्या पाया पडायला लागले। कमाल आहे ना, एवढं कळा ना तुम्हाला। ब्रह्मादिक आपल्या पदान्यावया येती, परितो तयांची वासही न पाहे। वास सुद्धा बघत नाही, असं बघत सुद्धा नाही। अप्रोक्ष ज्ञानी त्या ब्रह्मा विष्णू महेशाकडे बघायला सुद्धा वेळ नाही त्याला। एखादा खूप श्रीमंत माणूस आला आणि त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्याला असं वाटतं मी आलो तुम्हाला बघावं, मला हार घालावं, तो संत त्याला बघतही नाही, काय बघतही नाही। अलेक्झांडर सिकंदर विश्वविजेता, त्याच्या परिसरामध्ये एक साधू बसलेला होता आणि झाडाखाली बसलेला होता। इतका व्यवस्थित आणि दैवी युक्त बसलेला होता। अलेक्झांडर सकाळी सकाळी ऊन घेण्यासाठी आला आणि सावली मात्र त्या संतावर पडली, त्या साधूवर पडली। कोण आहे रे? सरक बाजूला, मी अलेक्झांडर सिकंदर आहे, मला बाजूला कर म्हणतो। अरे सरक बाजूला, कोणता सिकंदर आहे आम्हाला माहित नाही, सरक बाजूला, ऊन सोड, मी उन्हाला बसलेलो आहे, सरक बाजूला, तुझ्या वाचून आमचं काही बंद पडत नाही। पाहिलं ना, सरकला बाजूला। तू विश्वविजेता असला तर काय घेऊन गेलास रे सोबत? का नाही गेला का काय घेऊन सोबत? म्हणून ध्यानात ठेवा मित्रांनो, काही सोबत येत नाही। विश्वविजेता असेल, अजून कोणी असेल, सिकंदर असेल, सूर्य उगाला की डुबणार एवढं ध्यानात ठेवा। डुबतो ना का तो कायमचा राहतो, पण 70, 80, 90 वर्ष झाल्यावर सुद्धा स्वार्थ सोडत नाही, जणू काही याला अजून 100 वर्ष जगायचंय। कळायला पाहिजे माणसाला की आपला आवरलेला आहे आता, कशाला टूर गुरगुर करावं, तरी करतोच। इतका अवघड आहे मित्रांनो, आणि म्हणून सावध व्हा। सिकंदर सारखं, सिकंदरला पाठ पडवायची त्या संताची, त्या गुरुची, त्या ऋषीची ताकद असते।
है ना, हे ध्यानात घ्या. म्हणून पाठ शिकवलं का नाही चाणक्याने, वापस पाठवलं की नाही, चालले आमच्या भारतावर स्वारी करतोस, दिला ना काढून, असं एक गठन केलं. हे महत्वाचं आहे मित्रांनो. हे ब्रह्मा विष्णू महेश येऊन विनंती करतात, आमुच्या पदा आपुल्या पदा न्यावया येती, परितो वासहीन पाहे. बघत सुद्धा नाही, तुमच्यासारखे लय गेले आमच्याकडे, आम्हाला काही नकोय. मग इतका मोठा आहे तो अपरोक्ष ज्ञानी, आणि तुम्ही अशा चाटक चुटुकच्या मागे लागायला लागले. गंडेन धागेन धोरेन धुपण काढणारे, यज्ञ करणारे, बाबा काढा ना माझ्या अंगात, कोण्या बाबाला निघत कोण्या अंगात चालले आपले, कोण्या बाबाकडे धुपण काढायला. तुमच्या घरातून धुपण निघलं की म्हणता गेलं गेलं बघा घरातून धुपण निघू राहिलं, 11,000 टाक म्हणे आधी माझी दक्षिणा. धुपण निघलं का मी जातो, तू त्या घरातून धुपण निघलं की संपलं म्हणे. धुपण चालूच झालं पुन्हा, उद्या चूल पेटणार नाही का, भांडे वाजणार नाही का, धुपण निघणारच म्हणे. बाबाने तो काढलो होतो धुपण, निघलं नाही काय. अरे कर्माची भोगे ती भोगावं लागतात. असं कोणी धुपण काढल्याने तर लय झालं असतं. मग देवता सुद्धा कर्मभोगाचा एक कोणा सुद्धा उन्हा करू शकत नाही, फक्त परमेश्वर करू शकतात. आणि म्हणून ते पदाला न्यावा येते, परी ते वासहीन पाहे, असं विघ्न करतात अपरोक्ष ज्ञानी याला. कोण? ब्रह्मा विष्णू महेश विघ्न करतात. या म्हणजे त्याला लालूच देतात. जसे एखाद्या पोरीला चॉकलेट देतात नाही, घे तुला चॉकलेट, घे तुला चॉकलेट, तसे चॉकलेट द्यायचा प्रयत्न करतात. ते चॉकलेटकडे बघतही नाही, ते वासही न पाहे, त्याचे वास सुद्धा घेत नाही, असं विघ्न करतात हे ब्रह्मादिक. मग मग हे ब्रह्मादिक असं विघ्न करतात, तर यापेक्षा वरील देवता कसं विघ्न करतात? अष्टभैरव हलविती दंडळविती, परी तो जैसा काही तैसाची. हे अष्टभैरव, अष्ट म्हणजे काष्ट, याचा स्पष्ट अर्थ काय? अष्ट म्हणजे सगळे सारखे, भैरव म्हणजे रागीट, भयानक रव आवाज करणारे असे हे भैरव. भैरव राहतात पुढे, त्याचं एक ठिकाण नाहीये. ते येलीची म्हणजे या ब्रह्मांडातून या टोकावरून त्या टोकाला जातात, ब्रह्मांडाच्या इतकी त्यांची ताकद आहे. असे हे अष्टभैरव 8 जण येतात आणि हलवतात त्या अपरोक्ष ज्ञानी ह्याला, हलवतात आणि त्याला ओढायचा प्रयत्न करतात आणि न्यायचा प्रयत्न करतात, साधनावरून ढाळायचा प्रयत्न करतात. हलविती दंडळविती, परी तो जैसा काही तैसाची. अष्टमा सिद्धीचे कार्य गरिमा सिद्धिमा त्या अपरोक्ष ज्ञानाकडे असतात. त्याची करांगुळी नुसती अशी असली तर अशी सरळ सुद्धा होत नाही त्या अष्टभैरवाकडून. तो त्या असे उचलतीन काय, हलवतीन काय, बिलकुल नाही. केस सुद्धा वाकडा होणार नाही त्यांच्याकडता, इतकी ताकद या अपरोक्ष ज्ञानात येऊन जाते, है ना. आणि आता तर नुसतं कोणी दिसलं एखादा की किती येऊ द्या असे, तो ढळत नाही, चालत नाही, तो सोडत नाही आपल्या परमेश्वरला, आपल्या परमेश्वराचं चिंतन करत बसतो. असा तो अपरोक्ष ज्ञानी आहे. आणि ते अपरोक्ष ज्ञान तुम्हाला होऊ शकतं. शाब्दज्ञान चरित करा, 11 विधीचा अनुष्ठान करा, तदनंतर तुम्हाला देहाच्या पालटी परमेश्वर अपरोक्ष ज्ञान देतील. करायचंय की नाही, प्राप्त करायचंय की नाही ते बघा. नाही तर शेत्याच घ्या, प्लॉटच घ्या आणि जे धुवायचं ते धुवा, मरा. तुम्हाला काय प्राप्त करायचं तुमच्या हातात. मग काही तैसाची, तसाच आहे तो, पक्का आहे तो. मग अहो, मग यापेक्षा ज्या वरील देवता, अष्टभैरवाच्या वरील देवता, त्या कसं विघ्न करतात म्हणाले. आणि म्हणून सांगत आहे, ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटते. वरील देवता कशाद्वार? मळाधार विघ्न करतात, त्याला आनंद देतात, है ना. कॅडबरी फोडून देतात, खा ना, आमच्याला आनंद घ्या ना.
आणि तो त्या ठिकाणी जातो. कशासाठी? हा बाहेर जातो तेव्हाचा विघ्न आहे बरं का. देवाच्या असन्निधानात जातो आणि तिकडं कर्माचं क्षालन करतो. आणि तिकडं गेल्यावर हे विघ्न करतात. देवासमोर तर यायचाही लाग नाही यांचा. बाहेर जातो ना तो कर्माचा क्षालन करण्यासाठी, तेव्हा विघ्न करतात. पण ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटती. आणि मग तुया देवता त्याला मळाधार, ती माया ठिकाणी मळाधार त्याला आनंद संचरते. आणि मग तो काय करतो म्हणाले, ब्रह्मतुल्यानंद विघ्नत्वे प्रकटती. पुढचा. विद्या विद्या मग तो ब्रह्म, मग तो अपरोक्ष ज्ञानी काय करतो, ब्रह्मविद्या. मन पुढचा. पुरुषो याती. पुरुष ब्रह्मविद्या, विद्या अविद्या पर. व्यवस्थित मन वचन पुरुषो पहिल्यापासून मान. विद्या अविद्या विद्या अविद्या पुरुषो याती ते पर विद्या प्रकाशते. तो अपरोक्ष ज्ञानिया. विद्या म्हणजे ब्रह्मविद्या, बघतो म्हणजे परमेश्वराचं चिंतन करतो. म्हणजे त्याला कळते त्या ब्रह्मविद्येनं की हे जे आनंद, हा जे सुख आपल्याला येते, हे ह्या देवतेचं आहे. विद्या अविद्या म्हणजे देवता. देवतेनं आपल्याला सुखाचा संचार केलाय आणि सुख देऊन ती आपल्याला तिच्याकडं नेण्याचा प्रयत्न करते ती अविद्या. मग तो पुरुष म्हणजे अप्रोक्ष ज्ञानिया. विद्या अविद्या पुरुषू ये तिनी ते प्रकाशिते. तो बघतो, अरे काय हो राहिलं, विघ्न संपादलं. त्याच क्षणी तो सन्निधानात जातो, विघ्न नाहीस होऊन जात. सन्निधानात ते येऊ शकत नाही. देवाजवळ पण नखरे करत नाही. आणि नखरे गेले की श्रीकृष्ण भगवान उभाच आहेत तिथं सुदर्शन चक्र घेऊन. केले का कोण नखरे? शिशुपालला त्या ठिकाणी सुदर्शन चक्राने त्याच्यावर शिर उडवलं. इतके राजे बसले होते, कुणी आलं का पुढे? हा एकलाच होता आणि शिर उडवलं होतं. चुपचाप खाली मुंड्या घालून बसले. यायचं होतं ना मग सगळ्या राजांनी, एवढे मोठे सगळे आले होते ना. आलं का पुढे कोणी? सम्राट चक्रवर्ती. नुसतं सुदर्शन चक्र फिरवलं तर कोण राहणार नाही मित्रांनो. असे ते श्रीकृष्ण भगवान आहेत आणि त्याचे तुम्ही उपासक आहात. भाग्यवान आहात तुम्ही की तुम्ही परमेश्वराची पूजा करतात. भाग्यवान आहेत तुम्ही. तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही. देवाने स्पष्ट सांगितलं की इथून तुमची थोडी सांगी जाईल तरी माथ्या डोळे जातील. माथ्याला डोळे जातील. आपलं कुंकड फिरायचं, कुंकड जायचं है ना. मग तो विद्याधीन होय. विद्याच्या अधीन होतो, परमेश्वराकडे जातो. या परी योग्य होय. या परी योग्य होय. अशा प्रकारे योग्य होतो. तयासी परमेश्वर सामान्य ज्ञान दान करीती. तयासी परमेश्वर सामान्य ज्ञान दान करीती. इथून पुढे सामान्य ज्ञान पूर्वक निर्वच सामान्य ज्ञानाचा सर्व लागला. आता याच्यापेक्षाही तो मोठं ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि ते ज्ञानाचं नाव आहे सामान्य ज्ञान. अशा प्रकारे असं सामान्य ज्ञान आहे. पुढे याच्यापेक्षाही मोठं ज्ञान होतं. आणि म्हणून जे आहे ना ते इथंच राहून जाईल मित्रांनो. ज्ञान प्राप्त करण्याची आशा करा, वासना करा. एकदा का परमेश्वर प्राप्त झाला ना, पुन्हा काही प्राप्त करायची गरज नाही मित्रांनो. खूप मोठे होणार आहेत तुम्ही, खूप मोठे. तुमच्या इतकं मोठंच कोणी होत नाही. आजच तुम्हाला सांगितलं ना, जे संत साधू अधिकरण आहेत ना, ते आजच त्या देवताच्या समान आहेत. इंद्रादिकापासून खाली. तुम्ही त्यांच्या पुढे काय आहात मित्रांनो? खरं की नाही? आणि मग तुमची त्यांची
निंदा करण्याची किंवा बोलण्याची सुद्धा तुमची ती वाचा सुद्धा तुमच्या कामाची नाहीये. तुम्ही त्यांची निंदा सुद्धा करू शकत नाही, इतके मोठे आहेत ते. समान व्यक्तीसोबत काहीतरी निंदा केली तर ठीक आहे बाबा, खरंय ना. ते किती मोठे आहेत, पण ते बाबा बिचारे तुमच्या घरात येऊन बसतात, तुम्हाला ते आपलेच वाटतात आणि असेच वाटतात. त्याची महती, त्यांची गहनता तुम्ही जाणू शकत नाही मित्रांनो. अमूल्य हिरा आहे तो काय 10 रुपये त्याचा भाव नाही आहे. हिरे माणिक मोती दिले तरी तो असा आहे तो, त्याला पंचपक्वान द्यावे असा आहे तो. पण ते तरी सुद्धा तो कोणाची वास बघतो? परमेश्वराची बघतोय का वाचतोय ब्रह्मा विष्णू महेशची? याचा विचार करा. आणि म्हणून थोडंसं काहीतरी आपल्या हृदयामध्ये ज्ञानाचा पाझर फोडा. काही सोबत येणार त्याने जपून जपून ठेवणार ना, एक दिवशी मांग येईन, केरबा येईन आणि ते मोहळ हुलन आणि घेऊन जाईल. नाही तर तुमचं तुम्हाला भेटणार नाही. तुमचे 2 पोरं 2 सोना भांडणं करतील, सगळं वाटून घेतील आणि तुम्हाला मोकळं ठेवतील. ते दुधाचा चहा पितील आणि तुम्हाला काळा सुद्धा देणार नाही. बसा बोंबलत मग. विचार करा तुम्हाला काय करायचं मित्रांनो. तुम्हाला व्यवस्थित सांगणं आणि हिताचं सांगणं हे गुरुचं काम आहे. ते तुम्हाला करू लागलं तरी ते चांगलंच आहे. जेव्हा केव्हा माझ्या आठवण येईल ना, की ज्या वेळेस तुमच्या चहामध्ये साखर नाही टाकली, थंडा दिला, त्यावेळेस आठवण येईल माझी तुम्हाला. खरंच बाबा सांगत होता बरं. तेवढी शिदुरी जर बाबाची घेतली असती आणि निघालो असतो ना घरून, तर मला हातात चहा आला असता, जेवण आलं असतं, वरतून लोकांनी दक्षिणाही केली असती. पण नाही घेतली शिदुरी, घरीच राहिलो, घरची शिदुरी खायला लागलो तर शिळं खावा लागायला लागलं. असा प्रकार आहे मित्रांनो. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं. इथून पुढे सामान्य ज्ञानाचा स्रव लागणार आहे. खूप सुंदर आणि व्यवस्थित आहे मित्रांनो. उद्धरण प्रकरण खूप सुंदर आहे. हे जर तुम्ही जाणला आणि कळाला, बोध झाला ना, त्याला जर तुम्ही सोन्याच्या हौदात ते ठेवलं तरी तो घरी राहत नाही. तुम्हाला कळालंच नाही म्हणून तर तुम्ही तिथे गरपाट्या खायला लागला. पांढरे झाले घरचे विचारणा, दारचे विचारणा, तरी कळाला तुम्हाला. जेव्हा कळण ना तेव्हा या मित्रांनो. देवाचे दरवाजे सदा खाली आहेत. बाकी तुमची इच्छा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.